तीनच माळच्या घाटात मृत्यूचा सापळा, रस्त्याची दुरावस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष. सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले तीनच माळ गाव आज दळणवळणाच्या गंभीर समस्येला तोंड देत आहे. उंचावर वसलेल्या या गावात जाण्यासाठी असलेला घाट रस्ता सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून जीव मुठीत धरूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. तीनच माळ येथे जाण्यासाठी तीव्र चढाव आणि धोकादायक वळणे असलेला घाट ओलांडावा लागतो. मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कामामुळे या घाटाची कटिंग अर्धवट अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला संरक्षक कठडे, बॅरिकेड्स नसल्यामुळे वाहनं थेट दरीत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रस्ता अरुंद असून जागोजागी पडलेले खड्डे आणि पावसाळ्यात होणारी घसरण यामुळे हा मार्ग अत्यंत जीवघेणा बनला आहे. दुर्गम भाग असल्याने येथील ग्रामस्थांना उपचारासाठी धडगाव किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांना खाटेवर टाकून किंवा जीवघेण्या प्रवासातून दवाखान्यात न्यावे लागते. आजारी रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी केली, पण केवळ कागदी घोडे नाचवले जातात. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ दर्जेदार रस्ता बनवावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल, असे मत तानाजी पावरा यांनी व्यक्त केले. तीनच माळ हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा 3 राज्यांच्या सीमा दिसतात. निसर्गरम्य वातावरण, थंड हवा आणि स्थानिक संग्रहालय यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. जर येथे उत्तम भौतिक सुविधा आणि रस्ता मिळाला तर स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अनेक वेळा निधी मंजूर होऊनही कामं निकृष्ट दर्जाचे का होतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आदिवासी विकास आणि पर्यटनाच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्ष जमिनीवर उतरून येथील आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, धडगाव.